एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण. शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज. सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र. मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी. सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. बाळूमामा मंदिर आदमापूर जवळ, कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61. शेतकरी संघाच्या खतांना प्रचंड मागणी. 1 कोटी नफ्यासाठी विशेष प्रयत्न. अध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय राणे. कोल्हापूर शेतकरी सहकारी संघाच्या नूतन अध्यक्षपदी ॲडव्होकेट दत्तात्रय राणे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. राणे यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व संचालक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून संघाला 1 कोटीच्या वर नफा मिळवून देण्याचा मनोदय केला आहे. यावेळी माझा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना अध्यक्ष राणे म्हणाले, मी प्रथमतः माझा महाराष्ट्र या आपल्या चॅनलचं प्रथमतः शेतकरी संघाच्या वतीने स्वागत करतो. आता शेतकरी संघाचं हे जे वाटचाल चालू आहे ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू आहे. ते आता जे विद्यमान संचालक मंडळ आहे त्या विद्यमान संचालक मंडळात संचालक मंडळानं शेतकरी संघाला ऊर्जित अवस्था आणण्याचा आटोकाट प्रयत्न चालू केलेला आहे. आता आमचा जो मानस आहे किंवा 1 कोटी आम्ही नफा नेऊ असं जाहीर केलं परवा माझ्या चेअरमन निवडीच्या वेळी. त्यामध्ये सर्व संचालक मंडळाचा सहभाग असणार आहे. सर्व संचालक मंडळ एक दिलानं काम करणार, यामध्ये टीमवर्क म्हणून काम करणार. संपूर्ण कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग सगळ्यांना घेऊन सगळ्यांचा समावेश करून हे कामकाज केलं जाणार. आता प्रामुख्यानं संघाचे जे बैलछाप हात मिश्र खत आहे आणि दाणेदार खते जे आहेत ह्या उत्पादनावर आम्ही जोर देणार. आणि ते उत्पादन कसं अजून वाढेल, कारण कसं यामध्ये की आमच्याकडं रॉ मटेरियल आम्हाला येऊ शकत नाही. उत्पादन आम्ही प्रचंड करू शकतोय. मागणी एवढी आहे शेतकरी संघाच्या मिश्र खताला, हात मिश्र खताला आणि दाणेदार खताला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आम्हाला मार्केटिंग सुद्धा कुठं करायची आवश्यकता नाही, एवढी आमची संघाची क्वालिटी आहे आणि त्याचा रिझल्ट पण आहे. पण खत कंपन्याकडून जे लिंकिंगची प्रोसेस आणि रॉ मटेरियलची कमतरता, त्यामुळे थोडासा उत्पादनावर मर्यादा येतात. ते आम्ही आमच्या नेते मंडळीच्या माध्यमातून हे उत्पादन वाढवण्याचा आम्ही पूर्ण आटोकाट प्रयत्न करतो. त्याचा सुरुवात पण केली आम्ही. त्याची कसं रॉ मटेरियल उपलब्ध होईल कुठनं प्रयत्न करून ते उत्पादन वाढवलं तर नफा निश्चित वाढणार आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बैलछाप जी आमची मिरची पावडर आणि जी चटणी आहे त्याला सुद्धा बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. साधारणतः 80 मेट्रिक टन वर्षाला ही मिरची पावडर आणि तयार चटणी जाते. तो आमचा साधारणतः मानस डबल करण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही आता पावलं उचललेली आहेत. तिसरं महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल पंप आणि डिझेल पंप जे आहेत ते पेट्रोल आणि डिझेल पंप आणि गेल्या आम्ही 2 वर्षामध्ये EDFच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियाचा जे फायनान्स घेतला, एकही पेट्रोल पंप किंवा डिझेल पंप ह्या 2 वर्षामध्ये ड्राय पडलेला नाही. तो सुद्धा विभाग अतिशय व्यवस्थित चालू आहे. ई-कॉमर्सच्या माध्यमातून आम्ही संघाचा व्यापार वाढवणार आहे. आता आमचा दुसरा एक मानस आहे की बाजारामध्ये बैलछाप डाळी आणि आटा आमचा आणायचा मानस आहे. त्यामुळे हे उत्पादन हे वाढवून सगळं संघाला 1 कोटीच्या आसपास जो नफा आम्ही करून द्यायचा जो मानस आम्ही केला आहे सर्व संचालक मंडळानं, त्याला निश्चित स्वरूपात या जर गोष्टी केल्या तर निश्चित स्वरूपात यश येणार आहे. आणि त्या दृष्टीने सर्व संचालक मंडळाचा प्रयत्न चालू आहे. संघाचे सर्व सभासद, हितचिंतक, सर्व नागरिकांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या मी एक आवाहन करतो की संघाची होणारी उत्पादनं आहेत ही उत्पादनं जास्तीत जास्त आपण घेऊन संघाच्या भरभरासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, एवढं मी जनतेला हे जाहीर आवाहन. संघाचे सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांनी चांगलं नियोजन करून काम केलं तर संघाला नक्कीच गतवैभव प्राप्त होईल यात शंका नाही. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.